आई एकविरा देवी मंदिर आणि या देवस्थानच्या ट्रस्टची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असताना मागील वर्षामध्ये 7 विश्वस्त जे निवडून आले होते त्या विश्वस्तांच्या मतातून 2 अधिकचे विश्वस्त निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये खासदार सुरेश बाळमामा म्हात्रे यांची एक निवड करण्यात आली आणि त्याचबरोबर दीपकजी फुलवळे यांची देखील निवड त्या ठिकाणी झालेली. ही निवड प्रक्रिया पूर्ण होत असताना घटनेप्रमाणे या संपूर्ण विश्वस्त मंडळानं वेगवेगळ्या पदांवरती जबाबदारी घेणं हे देखील अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विश्वस्ताला एक जबाबदारी या देवस्थानच्या विश्वस्तांच्या या ठिकाणी देत असताना मुख्य विश्वस्त म्हणून हे सर्व 9 विश्वस्तांमध्ये मुख्य विश्वस्त किंवा संपूर्ण जबाबदारी किंवा जे अधिकार प्रामुख्याने ज्यांच्याकडे दिलेले आहेत ते खासदार सुरेशजी बाळमामा म्हात्रे यांच्याकडे मुख्य विश्वस्त म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर अध्यक्ष म्हणून दीपकजी हुलवळे यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष म्हणून मारुती देशमुख, दुसरे उपाध्यक्ष सागरजी देवकर, त्यानंतर सचिव नवनाथजी देशमुख आणि खजिनदार म्हणून संजयजी गोविलकर, सहखजिनदार म्हणून विकासजी पडवळ आणि सहसचिव म्हणून महेंद्रजी देशमुख अशा पद्धतीनं या 8 विश्वस्तांची नेमणूक आज त्या ठिकाणी मीटिंग घेऊन प्रत्येकाचा विचारमय घेऊन विश्वासात घेऊन निवड करण्यात आलेली आहे. आणि मला विश्वास आहे की मागील अनेक वर्षापासून त्या देवस्थानावरती जे काही प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतरनं आज हे विश्वस्त मंडळ स्थापन झालं, त्यांचा कार्यभार त्यांना देखील देण्याचं काम मागील विश्वस्तांनी जे प्रशासक होतं त्यांनी देऊ केलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी येत असलेल्या लाखो भाविक भक्तांची व्यवस्था ही चांगल्या पद्धतीनं कशी होईल, इथला असलेला संपूर्ण परिसर हा देखील एक चांगला सुशोभित कसा होईल, त्यामध्ये प्रामुख्यानं आई एकविरा देवीकडे जाणारा मुख्य रस्ता असेल, या भागातील पार्किंगची व्यवस्था असेल, स्थानिक नागरिक जे दुकानदार म्हणून किंवा इथले स्टॉल विक्रेते आहेत त्यांना देखील एक चांगलं मजबूत स्वतःच्या हक्काचं स्टॉल कसं मिळेल याबाबत देखील पुढील काळामध्ये सर्वच विश्वस्त पुढाकार घेऊन काम करणार आहेत. विश्वस्त म्हणून काम करत असताना प्रामुख्यानं जबाबदारीनं जे काम पाहायला पाहिजे त्यामध्ये आम्हाला खासदार साहेबांनी जी सूचना केली त्यात नागरिकांची गैरसोय होत असताना पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. इथल्या येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना टॉयलेट बाथरूमची देखील व्यवस्था चांगली असली पाहिजे. निवारा शेडची व्यवस्था योग्य त्या पद्धतीने झाली पाहिजे. अशा ज्या काही सूचना आम्हाला खासदार साहेबांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या देखील पुढील काळामध्ये पूर्ण करण्याचं काम सर्वच विश्वस्त मंडळ करील हा मला विश्वास आहे. आणि एक जबाबदारीचं काम म्हणत असताना जे भाविक भक्त आपल्या आपल्या परीनं जे दान या ठिकाणी दान पेटीमध्ये करतायत, त्यामध्ये कोणी सोन्याच्या रूपानं दान करतात, कोणी पैसे स्वरूपामध्ये दान करतात, त्यांना देखील कायदेशीरपणाने किंवा ट्रस्टच्या माध्यमातून पावती दिली जाते. पार्किंग व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते तिथे देखील पावती पार्किंगची मिळते. परंतु या सगळ्या सिस्टम पुढील काही दिवसामध्ये ऑनलाईन सिस्टममध्ये किंवा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आणण्याचा त्यांनी देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. जे कोणी दान करतायत, जे काही त्या ठिकाणी मदतरूपी आपल्याला वस्तू स्वरूपात म्हणा किंवा आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळते, ती संपूर्ण मदत देखील आपल्याला दररोज ऑनलाईनच्या माध्यमातून अपलोड केली जाईल. रोजच्या रोज बँकेमध्ये अकाउंटला त्या संपूर्ण येणाऱ्या मदतीचा
तो देखील अकाउंटमध्ये बँकेमध्ये भरलं जाईल. अशा पद्धतीनं अनेक वेगळ्या सूचना मांडत काही निर्णय देखील घेण्याचं काम आज आमच्या सर्व विश्वास मंडळाने केलेलं आहे. मी मनापासून सर्व विश्वास मंडळाचं आभार देखील व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त करतो.